सर्वकार्येषु सर्वदा। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुवे नमः। प्रेक्षक हो, गुरुजी शांताराम राजूचा सादर सप्रेम नमस्कार स्वीकार करा। आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी या पावन दिवशी मी तुम्हाला गणपती पूजा विधीबद्दल थोडक्यात माहिती देण्यास प्रयत्न करतो। यावर्षी म्हणजे क्रोधी नाम संवत्सर 2024 चतुर्थी तिथी शुक्रवारी 6 सप्टेंबरला दुपारी 1:30ला सुरू झाला आहे। शनिवारी 7 सप्टेंबरला संध्याकाळी 4:06 पर्यंत समाप्त होत आहे। तिथीचा आदर करणे फार महत्त्वाची आहे, कारण भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेश लहरी धरतीवर अधिक मात्रात येतात। या लहरीचा पुरा लाभ घेण्यासाठी पूजा विधीनुसार करणे फार महत्त्वाचे आहे। भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशाची पार्थिव मूर्तीची पूजा केली जाते। पार्थिव म्हणजे जो पाण्यात विरघळेल। तर या दिवशी घरोघरी किंवा मंदिरात गणपतीची मूर्ती आणून विधीपूर्वक पूजा केली जाते। मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, पंचोपचार व षोडशोपचार पूजा केली जाते। परंपरेनुसार 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस अथवा अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बसवले जातात। दररोज सकाळी, मध्यान्ह, संध्याकाळी गणपतीची आरती केली जाते। गणपतीला 21 दुर्वांची जोडी वाहिली जाते। लाल फुलं अर्पित केलं जातं। गणपतीला मोदक व नैवेद्य दाखवतात। या दिवशी म्हणजे चतुर्थीला गणपतीची पार्थिव मूर्ती घरी आणावा। दारात आल्यावर सुहासिनीने भाकर तुकडा किंवा भात ओवाळून टाकावा आणि गणपती आणणाऱ्याच्या पायावर पाणी घालावे। गणपती चौरंगावर ठेवून शास्त्रोक्त पूजा करावी। सर्वप्रथम मनातल्या मनात ही प्रार्थना करावी, हे सिद्धिविनायका, तुझी पूजा आमच्या करून भावपूर्ण होऊ दे। पूजा करत असताना आमचे मन सातत्याने तुझ्या चरणी लीन होऊ दे। तू प्रत्यक्ष माझ्या समोर आसनस्थ झाला आहेस। आमचे सर्व विघ्ने दूर कर। पूजेतील चैतन्य आम्हाला मिळू दे। पूजेच्या सर्व साहित्यावर जल शिंपडून पवित्र करावा। उजव्या हातात पलीभर पाणी घ्यावे व आचमन करावे। मंत्र अशी: ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः उच्चारण करून पाणी प्यावे व ओम गोविंदाय नमः उच्चारण करून पाणी उजव्या हातात ताम्हणात सोडावे। आचमन झाल्यावर हात जोडून श्री विष्णूचे 24 नावे उच्चारावे। देवी देवता स्मरण करावे। आता संकल्प: ओम श्रीमद्भगवतो महापुरुषस्य प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणे द्वितीये परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वत मन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युग चतुष्के कलियुगे कलिप्रथम चरणे हिंद महासागरस्थ मॉरिशस द्वेषे क्रोधी नाम संवत्सरे भाद्रपद मासे शुक्ल पक्षे चतुर्थी तिथव शनिवारे चित्रा दिवस नक्षत्रे ब्रह्म योगे वृष्टि करने तुला राशि शेषेषु सर्वग्रहेषु यथा राशि स्थानानि स्थितेषु एवं ग्रह गुण विशेषेण विशिष्टायां शुभ पुण्य तिथौ मम आत्मनः श्री परमेश्वर आज्ञा रूप सकल शास्त्र स्मृति पुराणोक्त फल प्राप्ति द्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम मम श्री सिद्धि विनायक पार्थिव गणपति देवता प्रीति द्वारा सकल पाप क्षय पूर्वकम सर्व कर्म निर्विघ्नतम
पुत्र पौत्राधि वृद्धि प्राप्त्यर्थम सकल पीड़ा हारार्थम सर्व देवी देवता आशीष प्राप्त्यर्थम श्री सिद्धि विनायक पार्थिव गणपति देवतास ध्यान वाहनादि षोडशोपचारे पूजनम महम करिष्ये। तत्राधौ कार्य निर्विघ्नता सिद्ध्यर्थम श्री महागणपति पूजनम महालक्ष्मी पूजनम कलश पूजनम नवग्रह देवता पूजनम घंटादीप पूजनम च करिष्ये। शरीर शुद्ध्यर्थम विष्णु स्मरणम करिष्ये। आता महागणपती महालक्ष्मी कलश देवता नवग्रह देवता पूजन करून घंटादीप पूजा करावा। पुढच्या विधी म्हणजे पार्थिव गणपती पूजा। गणेश मूर्तीची स्थापना पूर्व दिशेला करावी। शक्य नसल्यास तर पूजकाचे मुख दक्षिणेकडे होणार नाही अशा रीतीने बसून मूर्तीची स्थापना करावी। प्राणप्रतिष्ठा म्हणजे मूर्तीमध्ये देवत्व आणणे। यासाठी पूजकाने आपले उजवा हात मूर्तीच्या हृदयाला लावून प्राण आकृष्ट होत आहे असा भाव ठेवून प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणावा। प्राणप्रतिष्ठा झाल्यावर विधीपूर्वक मूर्तीची षोडशोपचार पूजन करावेत। उपचार ती अशी: प्रथम उपचार म्हणजे आवाहनम, दुसरा उपचार म्हणजे आसनम, तिसरा उपचार म्हणजे पाद्यम, चौथा उपचार म्हणजे अर्घ्यम, पाचवा आचमनम, सहावा उपचार म्हणजे स्नानम, पंचामृत स्नान, गंधोदक स्नान व अभिषेक, सातवा उपचार म्हणजे वस्त्र समर्पण, आठवा उपचार म्हणजे यज्ञोपवीत घालणे, नववा उपचार म्हणजे चंदन लावणे, दहावा उपचार म्हणजे फुले पत्री अंगपूजा, अकरावा उपचार म्हणजे धूप, बारावा उपचार म्हणजे दीपदर्शन, तेरावा उपचार म्हणजे नैवेद्य दाखवणे, चौदावा उपचार म्हणजे आरती व नमस्कार, पंधरावा उपचार म्हणजे प्रदक्षिणा घालणे, सोळावा उपचार म्हणजे मंत्रपुष्पांजली। विसर्जनाच्या दिवशी मूर्तीची उत्तर पूजा करावी। यासाठी साहित्य म्हणजे गंध, फुले, धूप, दीप, नैवेद्यासाठी दही भात, मोदक वगैरे दाखवावे। उत्तर पूजा झाल्यावर मूर्तीला थोडी हलवावी व कुलाचारानुसार वाहत्या पाण्यात तिचे विसर्जन करावेत। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व